हेलो 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 चेक। पाटणोली 40+, पाटणोली 40+चे सर्व खेळाडू सर्वांना ही विनंती आहे की आपण देखील इथे उपस्थित राहायचं आहे. या व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावे. पाटणोली गाव म्हटलं तर अगदी जुने लिजेंड प्लेयर, वरिष्ठ खेळाडू देखील आहेत. संजय म्हात्रे असतील, आमचे प्रदीप पोलीस पाटील, सर्वांना मी इतर सर्व खेळाडूंना विनंती करेन की आपणही इथे उपस्थित राहावं. पाटणोली 40+, जो संघ देखील तुम्हाला खेळताना याच मैदानावर पाहायला मिळेल. ज्यावेळी 40+ची स्पर्धा 26 तारखेला तुम्हाला तो लॉट्स देखील पाहायला मिळेल. हॅलो हॅलो हॅलो, माईक चेक. हॅलो, सौभाग्यवती विनंती मोहनदास पाटील, माजी उपसरपंच पाटणोली. आपल्याला ही विनंती आहे की आपण या व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावे. खरं तर या गावच्या महिला माजी उपसरपंच प्रथमच तुम्हाला पाहायला मिळाल्या, त्या सौभाग्यवती विनंती मोहनदास पाटील यांनाही विनंती आहे की आपण या व्यासपीठावर यावं आणि खरं तर या व्यासपीठाची शोभा वाढवावी, हीच तुम्हाला नम्र विनंती. आलेल्या सर्व पाहुण्यांचं करूया सहर्ष स्वागत. आज वेळात वेळ काढून ही सर्व मंडळी ते उपस्थित आहेत. पाटणोली गावचे सर्व ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक. बघा, खरं तर आज जरी ज्येष्ठ नागरिक झाले असले, वयोवृद्ध झाले असले, तरी क्रिकेटबद्दलचं प्रेम त्यांच्या मनामध्ये अजूनही आहे. मग वारकरी संप्रदायातील मंडळी असतील, हे देखील तुम्हाला या व्यासपीठावर पाहायला मिळतील. तर मी आमंत्रित करतोय आदरणीय सन्माननीय, खरं तर याच गावचे एक आदर्श आणि शांततेचे प्रतीक म्हणून ज्यांना संबोधले जातं, त्या सन्माननीय प्रकाशजी परशुराम पाटील यांचे इथे आगमन झालंय. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा या गावचे सरपंच देखील राहिलेत, माजी सरपंच आदरणीय प्रकाशजी परशुराम पाटील. त्यानंतर प्रदीपजी दमडे, मी यांनाही विनंती करतोय. प्रदीपजी दमडे तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून त्यांचीही ओळख आहे. प्रदीपजी दमडे, आपणही या व्यासपीठावर यावं. त्याचबरोबर अंकुश पदा पाटील. सर्व पाहुण्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. आताच आमचे साथी समालोचक, खरं तर मी ज्यांचा उल्लेख केला होता की तिसरे समालोचक आमचे अमित म्हात्रे यांचंही ते आगमन झालंय. त्यांचंही सहर्ष स्वागत. तर सुभाषजी हिरा पाटील यांचंही आगमन झाले. मी त्यांनाही विनंती करतोय की या व्यासपीठावर यावं. प्रदीपजी मधुशेठ दमडे तंटामुक्ती अध्यक्ष, आपलंही सहर्ष स्वागत. हॅलो चेक.
हॅलो माय चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. चेक. हॅलो चेक. हॅलो. बघा, आमच्या उद्घाटनाच्या संबंधी ज्या प्रसंगी जे प्रमुख आम्हाला जे पाहुणे लाभलेत ते सन्माननीय राजेंद्र आत्माराम पाटील साहेब, त्याचप्रमाणे सरपंच आणि त्याचप्रमाणे विनंती मोहनदास पाटील माजी सरपंच, जनार्दन पाटील, हिरा लक्ष्मण पाटील, अनिरुद्ध पाटील जे सदस्य आहेत, अनंत महादेव पाटील, विष्णू पदा पाटील, कैलास अनंत दमडे, राजेश विष्णू पाटील, दीपक पांडुरंग पाटील, मोहनदास भरत पाटील, धनराज गजानन पाटील, प्रताप विठो पाटील, सचिन संदीप गोसावीजी माजी सरपंच उपसरपंच, संदीपजी ठाकरे, पोलीस पाटील गरडा, प्रमोद महादेव पाटील, कैलास लाड नानोशी, विलास दमडे उपसरपंच ग्रामपंचायत दापोली, शक्ती दमडे, संजीवन म्हात्रे, समाधान पाटील, मोरेश्वर पाटील, हिराकाना पाटील, प्रकाश परशुराम पाटील, माजी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, प्रदीप मधुशेठ दमडे, तंटामुक्ती अध्यक्ष अंकुश पदा पाटील, हे सर्व मान्यवर आज आम्हाला उद्घाटनासाठी इथं लाभलेले आहेत. त्या सर्व प्रमुख पाहुण्यांचा आम्ही सर्वप्रथम शब्द सुमनाने ग्रामस्थ मंडळ चषक 2025 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि बघा, अजून गावातील कोणी ज्येष्ठ नागरिक इथं उपस्थित असतील तर सर्वांना विनंती करतोय की आपण आमच्या मंचावर यावं. लगेचच एक 5 मिनिटांमध्ये उद्घाटन कार्यक्रम होईल आणि त्याच्यानंतर मॅचला सुरुवात होईल. बाजार समिती संचालक, त्याचप्रमाणे आमचे मनोहर परशुराम पाटील साहेब आणि श्रावण भल्ला माजी सदस्य यांचं आगमन झालेलं आहे. तर सर्वप्रथम आम्ही शब्दसुमनाने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि आमच्या व्यासपीठावर सन्माननीय राजेंद्र पाटील साहेब जे विद्यमान सरपंच आहेत त्यांचं आगमन झालेलं आहे. सर्वप्रथम आम्ही त्यांचं ग्रामस्थ मंडळ चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. या सन्माननीय रिवालजी मात्रे आपण यायचं आहे. तर आराध्य स्पोर्ट पाटणवली पुरस्कृत प्रकाश होतातील भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा ग्रामस्थ मंडळ चषक 2025 आणि आजची पहिली रात्र जमलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि थोड्याच वेळात लगेच उद्घाटनीय कार्यक्रम आपल्या भेटीसाठी येणार आहे. हॅलो, सुस्वागतम, स्वागतम, शुभ स्वागतम. आलेल्या सर्व पाहुण्यांचं करूया सहर्ष स्वागत आणि सर्व मान्यवरांना विनंती करूया की सर्वप्रथम
महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि भारतीय संस्कृतीच्या रीतिरिवाजाप्रमाणे आपल्या भारतीय संस्कृतीचे आराध्य दैवत गणपती बाप्पांच्या प्रतिमेचं आपण पूजन करूया. मी उपस्थित मान्यवरांना विनंती करतोय की आपण कृपया अगदी स्टेजच्या खाली येऊन सर्वप्रथम गणपती बाप्पांच्या प्रतिमेचं पूजन करूया. आदरणीय सन्माननीय ज्यांच्या सुसौभाग्य पत्नी सरपंच पदावर विराजित आहेत असे याच गावचे अगदी या परिसराचे मानगर गावातील आदर्श व्यक्तिमत्व राजेंद्रजी पाटील साहेब आणि त्यांच्या समवेत सर्व मान्यवरांना विनंती करतोय की आपण या अगदी व्यासपीठाच्या समोर असणाऱ्या गणरायाच्या प्रतिमेचं पूजन करावं. उपस्थित असणाऱ्या सौभाग्यवती विनंती मोहनदास पाटील या गावच्या माजी उपसरपंच, प्रथमच महिला उपसरपंच मिळवण्याचा बहुमान मिळवणाऱ्या या उपसरपंच ह्या देखील इथे उपस्थित आहेत. उपस्थित मान्यवरांमध्ये आपण पाहतोय प्रकाशजी परशुराम पाटील, माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा माजी सरपंच म्हणून देखील राहिलेत ते प्रकाशजी पाटील. उपस्थित मान्यवरांमध्ये प्रदीपजी मधुशर दमडे, अंकुशपदा पाटील, मनोहरजी पाटील, श्रवण. सर्वप्रथम सरपंच साहेबांना विनंती करतोय, त्याचबरोबर माजी उपसरपंच मॅडम विनंती मोहनदास पाटील यांनाही विनंती करतोय, माजी सरपंच आपणही पुढे यावं. प्रकाशजी पाटील आपणही या. सर्व मान्यवरांना इथे आयोजन कमिटीच्या वतीनं विनंती केली आहे की आपण समोर यावं. आपल्या पवित्र असते, आपल्या शुभ असते. माजी सरपंच विनंती मोहनदास पाटील. उपस्थित मान्यवरांमध्ये राजेंद्रजी आत्माराम पाटील ज्यांच्या सुसौभाग्य पत्नी सरपंच आहेत विद्यमान. त्यानंतर अनिरुद्ध जनार्दन पाटील, ग्रामपंचायत नानोशी, माजी उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य हे देखील इथे उपस्थित आहेत. मी सर्व पाहुण्यांना विनंती करतोय की सर्वप्रथम आपण गणरायाच्या प्रतिमेचं पूजन करावं. गणपती बाप्पा मंडळी, कोणत्याही सुखात आणि दुःखात आपण ज्या बाप्पांचं पूजन करतो त्या गणरायाच्या प्रतिमेचं पूजन केलं जाईल. गणरायाला साकडं घालूया मंडळी की आपण ही पहिल्या वर्षामधली रजनी स्पर्धा यशस्वीरित्या आणि शांतमय पद्धतीनं पार पडू द्या अशी बाप्पाच्या चरणी या केली जाते प्रार्थना. पुष्पहार परिधान करताना राजेंद्रजी आत्माराम पाटील, एक ज्येष्ठ आणि आदर्श व्यक्तिमत्व ज्यांच्या वतीनं प्रतिमेचं पूजन केलं जात आहे. गणपती बाप्पांचं पूजन. बॅकग्राऊंड म्युझिक दे डीजे गणरायाची. सन्माननीय आदरणीय श्री राजेंद्रजी आत्माराम पाटील ज्यांच्या सुसौभाग्य पत्नी सरपंच पदावर आहेत, अर्थातच सौभाग्यवती संगीता राजेंद्र पाटील, एक या गावातील आदर्श व्यक्तिमत्व यांच्या शुभार्थे गणरायाचं पूजन केलं जातोय. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवम सर्व कार्य सुसर्वदा. 4 वेद, 6 शस्त्र, 14 विद्या, 18 पुराणे आणि 64 कलांचा अधिदाता बुद्धिदाता गणरायाचं पूजन सुरू आहे. मी विनंती करतोय, अर्थातच ज्यांच्या नावामध्येच विनंती आहे अशा या गावच्या माजी सरपंच सौभाग्यवती विनंती मोहनदास पाटील, पहिलं बहुमान मिळालं ज्यांना त्यांच्या शुभास्ते अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत अर्थात स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन त्यांच्या पवित्र हस्ते करू देतोय. सौभाग्यवती विनंती मोहनदास पाटील माजी सरपंच यांच्या शुभास्ते शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन सुरू आहे. मी आता आमंत्रित करतोय आदरणीय सन्माननीय प्रकाशजी परशुराम पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा माजी सरपंच देखील राहिलेत, एक आदर्श व्यक्तिमत्व, यांना विनंती करतोय की आपल्या पवित्र हस्ते गणरायाचं पूजन करावं. पंचायत
समिती माजी सदस्य म्हणून ज्यांची ओळख आहे ते श्रावण भल्ला सर. आपल्यालाही विनंती आहे श्रावण भल्ला सर आपणही पुढे यावं, आपल्या पवित्र हस्ते गणरायाचं आणि शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करावं. उपसरपंच विलासजी दमडे आणि त्याचबरोबर मी विलासजी दमडे आणि संदीप गोसावी यांनाही विनंती आहे. बघा पवित्र फळ फोडलं गेलं आहे. गणरायाच्या प्रतिमेचं पूजन करत असताना पाहुण्यांच्या शुभ हस्ते मी विनंती करेन की श्रीफल फोडायचं आहे गणरायाच्या चरणी. बोला गणपती बाप्पा. गणाधीश जो ईश सर्वांगुणांचा, मुलारंभ आरंभ तो निर्गुणांचा. नमो शारदा मूल चत्वार वाचा, गमो पंत अनंत या राघवाचा. मी आदरणीय सुभाषजी पाटील साहेबांनाही आमंत्रित करतो, पुढे यावं. आपण प्रत्येक मान्यवराला विनंती करूया की आपण गणपती बाप्पांचं पूजन करा, आपण त्यांना नमस्कार साकडं घालूया. हे गणराया, हे विघ्नहर्त्या बाप्पा, ही स्पर्धा आहे टेनिस क्रिकेटची, परंतु याच क्रिकेटला कोणत्याही प्रकारचा अडथळा व्यत्यय न येता ही स्पर्धा निर्विघ्नपणे पार पडू दे. मी आदरणीय प्रमोदजी पाटील यांनाही विनंती करतोय की आपणही पुढे यावं. एक लिजेंड प्लेअर आहेत, खरं तर त्यांनी टेनिस क्रिकेटचा खूप खेळ केलेला आहे. त्यांनाही विनंती आहे की आपण पूजनाचा कार्यक्रम करावं. औषण घातलं गेलंय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. मी राजेश विष्णू पाटील साहेबांना विनंती करतोय आपणही पुढे यावं. आज प्रत्येक मान्यवरांच्या पवित्र हस्ते पूजनाचं कार्य सुरू आहे. औचित्य आहे आराध्या स्पोर्ट्स पाटणोली आयोजित प्रकाश झोतातील ही टेनिस क्रिकेटची स्पर्धा. मी सन्माननीय श्री राजेंद्रजी आत्माराम पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या पवित्र हस्ते श्रीफल व्हायचं आहे आपण गणरायाच्या चरणी आणि शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी. मित्रांनो, हा श्रीफल दर्शनीय आहे. नेहमीच या श्रीफलाला पवित्र फल म्हटलं जातं. बोला गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की. मी आता सर्व पाहुण्यांना विनंती करतोय, सर्वांनी खेळपट्टीच्या दिशेने जायचं आणि आपण खेळपट्टीचं पूजन करायचं आहे. सर्व मान्यवरांना आज पाहुण्यांच्या उपस्थित गणरायाचं पूजन झालं, गणराय बाप्पांचं पूजन केलं. मी सर्व पाहुण्यांना, आज पाहुण्यांची प्रचंड उपस्थिती आहे. चला आपण खेळपट्टीचं पूजन करूया. मैदानावर चेंडू, चेंडू फली, फक्त चेंडू घ्या इथून. बॅट आहे फलंदाजांकडे. चेंडू घ्या इथून आणि पुन्हा एकदा आपण पूजन करूया. चेंडू, चेंडू फली, त्याचबरोबर खेळपट्टी. दोन्ही संघ चला. बंगारपाडा आणि वाघेवली, बंगारपाडा आणि वाघेवली, चला लाईन अप करण्यासाठी या. यंगस्टार भंगारपाडा आणि जय हनुमान वाघेवली, चला दोन्ही संघाचे सर्व खेळाडू आपल्या प्लेइंग 11 घेऊन या आणि बरोबर खेळपट्टीच्या समोर उभं राहा प्लीज. चला, आमचा आवाज तुमच्यापर्यंत जात असेल. यंगस्टार भंगारपाडा आणि जय हनुमान वाघेवली या पाहुण्यांच्या समवेत चला आपण लाईन अप करूया. लगेच तिथे टॉस होईल, उद्घाटन होईल. पुन्हा एकदा रूपरेषा आहे. चला दोन्ही संघ या, लाईन अप करा इकडे. आणि पाहुण्यांच्या शुभ हस्ते पहिल्यांदा खेळपट्टीचं या धावपट्टीचं पूजन होईल. जसं पूजन होईल पाहुणे थोडासा खेळण्याचा आनंद करतील व्यक्त अगदी, आणि खरं तर उद्घाटन झालं म्हणून ते जाहीर करतील. तदनंतर खेळपट्टीवर लगेच आपण राष्ट्रगीत घेणार आहोत. तदनंतर मात्र टॉस केला जाईल आणि लगेच मॅच सुरू होईल. ही रूपरेषा आहे. यापुढील डीजे मास्टर राष्ट्रगीत तयार ठेवतीलच. चला या भंगारपाडा आणि वाघेवली संघ पुन्हा एकदा तुम्हाला कॉल केला जातोय. कदाचित आवाज जातोय की नाही त्यांच्या कानापर्यंत मला शंका आहे. हां, स्ट्राईक स्टंपचं पूजन करूया पहिल्यांदा. हां,
उद्घाटन प्रसंगी आदरणीय सन्माननीय राजेंद्रजी आत्माराम पाटील प्रमुख पाहुणे इथे उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत या गावच्या माजी सरपंच विनंतीताई पाटील या देखील इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर प्रकाशजी पाटील, सुभाषजी पाटील, जनार्दन बाबा पाटील, हिरा लक्ष्मण पाटील, अनिरुद्ध पाटील, अनंत महादेव पाटील, विष्णुपदा पाटील, कैलास दमडे, राजेश विष्णू पाटील, दीपक पांडुरंग पाटील, मोहनदास पाटील, धनराज पाटील, प्रताप विठोबा पाटील, सचिन पाटेकर, संदीप गोसावी माजी सरपंच, संदीप ठाकरे, प्रमोद महादेव पाटील, कैलास लाड नाणोशी, त्यानंतर विलास दमडे, शक्ती दमडे, संजीवन म्हात्रे, समाधान पाटील, मोरेश्वर पाटील, हिराकाना पाटील, प्रदीप मधुशेठ दमडे, अंकुशपदा पाटील, मनोहर परशुराम पाटील आणि त्याचबरोबर श्रावण भल्ला. उपस्थित मान्यवरांमध्ये आपण पाहतोय प्रकाशजी पाटील. सर्वांना विनंती करेल की आपण धावपटीचं पूजन करण्यासाठी ते उपस्थित राहावं. बंगारपडा संघ आणि वाघेवली या दोन्ही संघ इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत. धावपटीचं पूजन सुरू आहे. आदरणीय सन्माननीय श्री राजेंद्र आत्माराम पाटील यांच्या पवित्र हस्ते औषण घातलं जात आहे. मित्रांनो, आपण जसा दसरा सुरू होतो दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर याच स्टंप, बॅट आणि बॉल यांचं पूजन करत असतो. खास करून आमचे खेळाडू बॅटचं पूजन करत असतात आणि अशाच या साहित्यांचं पूजन करत असताना आदरणीय सन्माननीय राजेंद्रजी आत्माराम पाटील या सर्वांनी समोर या, कारण हे दृश्य लाईव्हमध्ये अगदी पकडले जात आहेत. थेट प्रक्षेपण आपण पाहतोय. जोरदार टाळ्या होऊ द्या आणि फटाक्यांच्या आतषबाजीत खेळपट्टीचं देखील पूजन इथे संपन्न होत आहे. त्यानंतर सौभाग्यवती विनंती मोहनदास पाटील यांनाही विनंती आहे की आपणही पुढे यावं, आपणही पूजन करावं. मंडळी, या गावच्या पहिल्या सरपंच म्हणून, महिला सरपंच म्हणून ज्यांनी बहुमान मिळवला त्या सौभाग्यवती विनंती मोहनदास पाटील त्यांच्या पवित्र हस्ते खेळपट्टीचं पूजन सुरू आहे. त्यानंतर मी प्रकाशजी परशुराम पाटील साहेबांनाही विनंती करतोय. जोरदार टाळ्या होऊ द्या. माजी सरपंच मॅडम यांच्या शुभ हस्ते देखील श्रीफल व्हायला जात आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तथा माजी सरपंच प्रकाशजी पाटील यांच्या पवित्र हस्ते देखील इथे पूजनाचं कार्य सुरू आहे. आता मी विनंती करेन श्रावण भल्ला सर, आपणही पुढे यावं. प्रमुख मान्यवर हिरा लक्ष्मण पाटील, ज्येष्ठ नागरिक, श्रावण भल्ला सर, आपण मी यावं. धावपट्टीच्या एका बाजूचं पूजन झाल्यानंतर आपण लगेच दुसऱ्या बाजूचं करूया. दुसऱ्या साईडचा श्रावणजी भल्ला सर यांच्या शुभ हस्ते श्रीफल फोडलं जाते, श्रीफल वाहिलं जाते. त्यानंतर पुढल्या या गावचे ज्येष्ठ नागरिक हिरा लक्ष्मण पाटील, या गावचे ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते यांच्या पवित्र हस्ते श्रीफल व्हायला जात आहे. आता दुसऱ्या बाजूचं घ्या, दोन्ही बाजूचं पूजन करावं लागेल. इकडे 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 या, तिकडे या, तिकडे या. त्यानंतर मी विनंती करतोय या गावचे प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक जनार्दन बाबा पाटील, जनार्दन बाबू पाटील यांच्या पवित्र हस्ते श्रीफल व्हायला जाईल. या धावपट्टीच्या मुख्य अर्थात स्ट्राईक नॉन स्ट्राईक अशा दोन्ही बाजूंचं स्टंपचं पूजन सुरू आहे. त्यामध्ये आपण पाहतोय जनार्दन बाबू पाटील यांच्या पवित्र हस्ते
या धावपटीतील दुसऱ्या बाजूचा मुख्य बाजू झाल्यानंतर अगदी दुसरी बाजू या यस दोन्ही बाजूंनी हा खरं तर टेनिस क्रिकेटचा खेळ खेळला जाणार आहे, त्यामुळे या धावपटीचं जोरदार टाळ्यांनी पूजनाचा कार्यक्रम सुरू आहे. त्यानंतर विष्णुपदा पाटील ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठांना प्राधान्य दिलं जात आहे भारतीय या घटनेप्रमाणे, आणि या ज्येष्ठांचा हिरा काना पाटील आपण करूया स्वागत. त्यांच्या पवित्र हस्ते श्रीफल व्हायला जाते. सर्व ज्येष्ठांना विनंती करतोय यावं आपण पुढे. त्यानंतर तंटामुक्ती अध्यक्ष प्रदीपजी मधुशेठ दमडे यांनाही विनंती आहे आपणही पुढे यावं. मनोहर परशुराम पाटील आपणही यावं पुढे. सुभाषजी हिरा पाटील आपणही पुढे यावं. खरं तर बघा प्रत्येक मान्यवरच एवढे आहे. पहिल्या पर्वामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि प्रचंड प्रतिसाद आमच्या पाहुण्यांचा मान्यवरांचा आहे. प्रदीप दमडे आपणही पुढे यावं. तंटामुक्ती अध्यक्ष प्रदीपजी दमडे आपल्याही पवित्र हस्ते श्रीफल व्हायला जाईल. ज्येष्ठ नागरिकांच्या शुभ हस्ते श्रीफल व्हायला जात आहे. मनोहरजी पाटील, अनंताजी पाटील आपल्यालाही विनंती आहे. अनंता पाटील साहेब आपण अंकुश पाटील, संजीवन म्हात्रे उपस्थित मान्यवर, प्रदीप दमडे सर्वांनाही विनंती आहे. दीपक पाटील युवा कार्यकर्ते दीपक पाटील आपल्यालाही विनंती आहे. सर्वांनी आपण खरं तर या खेळपट्टीचं पूजन करावं. मोहनजी पाटील तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून ज्यांनी काम पाहिलंय ते प्रदीपजी मधुशेठ दमडे यांच्या पवित्र हस्ते श्रीफल व्हायला जातं. गणेश म्हात्रे आपणही या पुढे. गणेश म्हात्रेंच्या पवित्र हस्ते देखील श्रीफल व्हायला जाईल. ज्यांची नावं घेतली त्यांनी पुढे या. सुभाष हिरा पाटील आपणही या, आपल्याही शुभ हस्ते श्रीफल व्हावं. प्रमोद म्हात्रे, प्रमोदजी पाटील आपल्यालाही विनंती आहे. प्रदीप पाटील, पोलीस पाटील ज्यांची नावं आम्हाला आयोजन कमिटीच्या वतीने सूचित केली जातात सर्वांची नावं घेऊन आपण या पूजनासाठी हातभार लावावं. संजीवन म्हात्रे, संजीवन म्हात्रे दादा आपण या. लगेच जसं पूजन होईल ना आपण सर्वांनी लाईन मध्ये उभं राहा. सांगितलं राष्ट्रगीत झाल्यानंतर आपण टॉस करू. सर्वांनी लाईन अप करा. दोन्ही संघाने विनंती असेल. पूजन श्रीफल व्हायला जाते अगदी धावपट्टीवर तुम्ही पाहता आणि एका रांगेमध्ये राहा जेणेकरून बघा प्राप्ती डिजिटल लाईव्ह जो कॅमेरा आपल्या अगदी समोर आहे. असं राहा कारण इकडे एक कॅमेरा, इकडे एक कॅमेरा आहे. हा इकडे एक कॅमेरा आहे त्याच्यामुळे असंच राहा तेव्हा चांगला दिसेल. सर्वजण होणार नाही. दीपक पाटील आपण या पुढे. सुभाष पाटील आपल्याला विनंती आहे की आपण श्रीफल वाहण्यासाठी या. मोहन पाटील आपणही जावं. तर आपण पाहतो ज्यांच्या सुसौभाग्य पत्नी माजी सरपंच देखील पदावर विराजित असताना आपण या गावाचं समाजकार्य त्यांच्या हातून घडलं. सर्व चला धावपटीचं पूजन झालेलं आहे. उपस्थित सर्व खेळाडू, मान्यवर, त्याचबरोबर आयोजक, ग्रामस्थ मंडळ पाटणोली सर्वांना विनंती आहे बघा राष्ट्रगीतासाठी आता आपण तयारीत राहायचं आहे. कोणी आता बसू नका. हा राष्ट्रगीतासाठी देशाचा अभिमान, मान आणि सन्मान आहे आणि तो अभिमान म्हणून सर्वांना विनंती आहे की कृपया आपण राष्ट्रगीतासाठी एका ठिकाणी उभं राहायचं. डोक्यावरच्या जर कॅप्स असतील त्या रिमूव्ह करा. डोक्यावरच्या टोप्या काढून ठेवा. बसल्या ठिकाणी तुम्ही असाल तर उभं राहा. कारण बघा हा फार महत्त्वाचा राष्ट्रगीतासाठी दिलेली मानवंदना असते त्यामुळं कोणीही त्याचा अपमान होणार नाही याकडे लक्ष द्या. राष्ट्रगीत म्हणत असताना गर्वाने पुढे समोर बघा. कोणी माना खाली घालू नका कारण हा आहे स्वाभिमान. मंडळी भारत देश म्हणजे विविध देशांनी नटलेला विविध
भागांनी नटलेला हा देश भारत आहे आणि याच भारत देशाची गाथा गाण्याकरता आपण इथे उपस्थित आहोत. जे राष्ट्रगीत मित्रांनो रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलं, मग भारतातील किंवा जगभरात कोणत्याही ठिकाणी जर स्पर्धा आंतरराष्ट्रीय असेल तरी राष्ट्रगीतानंच सुरुवात होत असते. या राष्ट्रगीतानं करूया आपण सुरुवात. अनेक वीर जवानांनी दिली देशासाठी आहुती, अनेक खरं तर हुतात्म्यांनी दिली आहुती, म्हणून त्यांना मानवंदना श्रद्धांजली देखील या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जाईल. परेड विश्राम. परेड सावधान. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. की छत्रपती शिवाजी महाराज की. दिवंगत दिबा पाटील साहेब अमर रहे. धन्यवाद. मी सर्व पाहुण्यांना विनंती करतो की आपण टॉस साठी पुन्हा एकदा आमंत्रित करूया. सरपंच साहेब राजेंद्रजी आत्माराम पाटील. राजेंद्रजी पाटील साहेब आपण समोर यावं. आणि दोन कर्णधार यंगस्टार बंगारपाडा विरुद्ध जय हनुमान वाघिवली. पहिला सामना 4 षटकांचा सामना असेल. सर्व 4 षटकांचे. लास्ट टू एंड. टॉस केला जातोय. जोरदार टाळ्याने आपण पहिल्या सामन्याचा टॉस करण्यासाठी दोन्ही कर्णधारांना देऊया शुभेच्छा. सन्माननीय राजेंद्रजी आत्माराम पाटील. हेड कॉल. हेड अर्थात वाघिवली संघाने टॉस जिंकलेला आहे. डिसिजन क्षेत्ररक्षक. निर्णय घेतलाय तुम्ही. फिल्डिंग. पहिलाच मॅच आहे. पाहुण्यांची उपस्थिती आहे आणि 4 षटकांचा सामना आहे. काय पहिल्याच मॅच मध्ये कसा असेल तुमचा खरं तर संपूर्ण खेळाडूंकडून अपेक्षा खेळाची? काय नाही, सगळ्यांचा बेस्ट द्यायचा प्रयत्न करा. सगळ्यांचा बेस्ट देण्याचा प्रयत्न. आज नेतृत्व करणार कर्णधार म्हणून 4 षटकांच्या मॅच मध्ये समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. डेफिनेटली विश यू ऑल द बेस्ट. शुभेच्छा असेल. टॉस पराभूत झालात आपण. बॅटिंग आली आपल्या वाट्याला यंगस्टार भंगारपाडा. आज यंगस्टार तुम्हाला काय अपेक्षा असेल यंगस्टारकडनं? बेस्ट देण्याचा प्रयत्न करू. नक्कीच बेस्ट देणारा. आराध्य स्पोर्ट्स पार्टनरली पहिल्या वर्षामध्ये ही स्पर्धा आहे. प्रथमच तुम्ही पहिला सामना खेळता. एकंदरीत आल्या क्षणाला तुम्हाला हे आयोजन कसं वाटलं पहिल्या वर्षातलं? आयोजन तर खूप चांगलं आहे. लाईटही खूप चांगले आहे. डेफिनेटली. थँक्यू. ऑल द बेस्ट. दोन्ही कर्णधारांना आपण दिल्या जातात शुभेच्छा. आणि आपण उद्घाटन करूया. पाहुण्यांच्या पवित्र हस्ते उद्घाटन करूया. आणि सर्व पाहुणे जसा इथे हा टेनिस क्रिकेटच्या खेळाचा उद्घाटन होईल लगेच व्यासपीठावर यायचं आहे. धन्यवाद. धन्यवाद. विनंती सौभाग्यवती विनंती मोहनदास पाटील. परत गृहिणी आहेत. घराची जबाबदारी आहे त्यांच्यावर. वेळात वेळ काढून तुम्ही आलात त्याबद्दल तुमचेही मनस्वी आभार. खरं तर श्री राजेंद्र पाटील साहेब बॅटिंग करतायत खेळपट्टीवर आणि गोलंदाजी करणारे आमचे बाबा अनंता पाटील. बघा ज्यांना खरं तर क्रिकेटची अजूनही आवड आहे अनंता पाटील आणि राजेंद्र पाटील. आणि बाकी मान्यवरांना विनंती आहे की आपण कृपया व्यासपीठावर यावं. सर्वांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हावे. चला दोन्ही ऑफिशियल अंपायर्स लालचंद गावन पॅनल. आज लालचंद गावन, विशू कोहली,
त्यानंतर आमचे टेंबे सर तिन्ही पंच. मी सर्व मान्यवरांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपान व्हावे. मैदानावर पाहुण्यांच्या पवित्र असते चेंडू आणि चेंडू फलीमधला जो खेळ असतो, खरं तर त्या खेळाचा उद्घाटन इथे संपन्न झालेला आहे. विश यू ऑल द बेस्ट. विश यू कोहली, लालचंद गावन आणि अनिल टेंबे. सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. चला या. आपण आपला पाहुणचार, आपला खरं तर यथोचित मान सन्मान इथे या व्यासपीठावर केला जाईल. मी सर्व पाहुण्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यावं. मॅच मात्र लगेच सुरू होईल.